करावा लागेल। मात्र इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगाने प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी असं या दरम्यान फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पहिल्यांदाच मी अशा निवडणुका पाहतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे खरं तर निवडणूक आयोगाचं अपयश म्हणावं लागेल, यंत्रणांचं अपयश म्हणावं लागेल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। सगळी मतमोजणी पुढे ढकलणं चुकीचं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा मोठा निर्णय आता दिलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया समोर आली। नगरपंचायत नगर परिषदेची मतमोजणी ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। उद्या खरं तर निकाल लागणार होता, आज मतदान आणि उद्या लगेचच निकाल हाती येणार होता। मात्र आता 21 डिसेंबर पर्यंत हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे। 21 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता सुद्धा कायम राहणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा अतिशय मोठा निर्णय घेतला। या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेसंदर्भात सुनावणी दरम्यान हा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या, 24 ठिकाणच्या निवडणुका खरं तर पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे एकत्र निवडणुकीचा निकाल लागावा अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आणि आता निकाल सुद्धा 21 डिसेंबरला हाती येणार आहे। मात्र खंडपीठाचा निर्णय मान्य करावा लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 24 जागांमुळे मतमोजणी पुढे ढकलणं मला योग्य वाटत नाही असं ते म्हणाले। नाराजी त्यांनी व्यक्त केली। अजूनही निवडणुका घ्यायच्या आहेत, प्रक्रियेमध्ये सुधारणा करा असं त्यांनी म्हटलं। या संदर्भात माझी वैयक्तिक नाराजी आहे आणि निवडणूक आयोगानं यंत्रणेमध्ये प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय समोर आला आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली। सध्या फडणवीस नाशिकमध्ये आहेत। तर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर। सचिन अहिरजी, तुमच्यापर्यंत सुद्धा ही महत्त्वाची अपडेट आली असेल। सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला आणि निवडणुका पारदर्शी व्हाव्या म्हणून हा निर्णय घेतल्याचं कोर्टानं म्हटलंय। नाही, आपण बघितलं असेल ते एकंदरीत निवडणूक आयोगाचे जे सावळ गोंधळ चालला होता त्याला एका प्रकारे चपराक नियंत्रण आणि निरीक्षक आणि विशेषतः निर्णायक आम्ही निर्णय घेऊ शकतो आणि त्यातून जे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून म्हणत होतो की फिअरलेस हे निवडणुका व्हायला पाहिजे, त्यासाठी कोर्टाने हा निर्वाळा दिलेला असं म्हणायला काही हरकत नाही। मुळामध्ये तुम्ही बघू शकता की ही वेळ कोर्टाकडे जाऊन का यावी लागली, तर हे निवडणूक आयोगानेच ठरवलं पाहिजे होतं, कारण अनेक भागांमध्ये स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाकडे पण देखील एक न्यायालयीन प्रक्रिया बाकी आहे, कारण आपल्याच महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आपण ओलांडलेलं आहे। तर ही प्रशासनाची चूक होती काय होती हा नंतरचा भाग, पण अशी नामुष्की काय येते आणि म्हणूनच हे एका प्रकारे स्वागतदारी आहे आणि यातून तरी देखील बोध प्रशासन, शासन आणि विशेषतः आयोग घेईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया या संदर्भात अशी समोर आली आहे की निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केली पाहिजे, कायद्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन निवडणूक आयोगानं केलंय असं यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। चला, किमान मुख्यमंत्र्यांना काहीतरी न आवडलेल्या गोष्टी आहे, कारण एवढे दिवस ज्यावेळी आम्ही निवडणूक आयोगाबद्दल बोलत होतो त्यावेळी फेक नरेटिव्ह हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न होत होता। त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच मित्रपक्ष असलेले ज्यावेळी आयोगांच्या वरती मतदार यादीवरती बोट दाखवतात त्यावेळी ते त्याचं समर्थन करताना पाहायला मिळत आहे। आता नेमकं ते काय बोलले त्याच्यातली अधिक माहिती घेऊन बोललेलं उचित राहील, परंतु एक गोष्ट नक्की आहे की हे जे आम्ही म्हणत होतो त्याला त्यांनी शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचे आभार। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी। तर सचिन अहिर यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि आपण पाहतोय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वेळापूर्वी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे। ही संपूर्ण पद्धत योग्य नाही असं फडणवीस म्हणालेले आहेत। सर्वात मोठी बातमी खरं तर समोर आलेली आहे ती म्हणजे उद्या होणारी मतमोजणी ही आता उद्या होणार नसून 21 डिसेंबरला होणार आहे। निकाल सुद्धा 21 डिसेंबरला हाती येईल।